नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची जलसुरक्षा या विषयाची मार्गदर्शन व नोंदवहीमधील उपक्रम अहवाल लेखन अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्रासाठी घटक 1 जलशिक्षण या घटकातील प्रकरण क्रमांक 1, प्रकरण क्रमांक 2 आणि प्रकरण क्रमांक 3 वर आधारित आपल्याला उपक्रमांची यादी दिलेली आहे आणि त्यापैकी एका उपक्रमावर आपल्याला अहवाल लेखन पूर्ण करायचं आहे। बघा, प्रकरण क्रमांक 1 वर जी उपक्रमाची यादी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मानवी हस्तक्षेपामुळे तुमच्या परिसरातील जलस्रोतांवर जल परिसंस्थेवर झालेला परिणाम अभ्यासणे। त्यानंतर उपक्रम 2 मानवी हस्तक्षेपामुळे राष्ट्रीय उद्यान अभयारण्य यांच्यावर होणारे परिणाम अभ्यासणे। या ठिकाणी तक्ता दिलेला आहे, तो आपण या ठिकाणी भरून घेतलेला आहे। परिसंस्थेचा तक्ता आहे हा। या ठिकाणी प्रकरण 2 वर आपल्याला 2 उपक्रम या ठिकाणी दिलेले आहेत। त्याचप्रकारे प्रकरण 3 वर देखील 2 उपक्रम आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। त्यापैकी आपण प्रकरण क्रमांक 1 मधील पहिलाच उपक्रम या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। मानवी हस्तक्षेपामुळे तुमच्या परिसरातील जलस्रोतांवर जल परिसंस्थेवर झालेला परिणाम अभ्यासणे। उपक्रम अहवाल लेखन घटक 1 उपक्रमाचे नाव। या ठिकाणी उपक्रमाचे नाव लिहिण्यात आलेले आहे। पुढचा पॉइंट आहे उपक्रमाचा उद्देश, महत्त्व। जैविक अजैविक घटक आणि पर्यावरण यांच्यातील संतुलन अभ्यासणे। 2 पाणी प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी। 3 रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आणि 4 जलशुद्धीकरणाचे महत्त्व समजून घेणे। हा आपल्या उपक्रमाचा उद्देश आहे। उपक्रमासाठी नियोजित कालावधी। या उपक्रमासाठी लागणारा कालावधी 8 ते 10 दिवस आहे। आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या। साहित्य व उपकरणे। पेन, वही, कोरे कागद, पेन्सिल, पट्टी, मोबाईल, कॅमेरा, बॅग इत्यादी। उपक्रमाची कार्यपद्धती। अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्यांच्यातील आंतरक्रिया याला परिसंस्था असे म्हटले जाते। परिसंस्थेचे प्रकार: अ भूपरिसंस्था, गवताळ प्रदेश, वने, ओसाड किंवा वाळवंटी प्रदेश। ब जलीय परिसंस्था, नदी परिसंस्था, सागरी परिसंस्था आणि तलाव। या उपक्रमात आपण पाहणार आहोत की मानवी हस्तक्षेपामुळे जल परिसंस्थेची कशी हानी होत आहे। नदी, तलाव। पूर्वी प्रत्येक गावात पाण्याच्या उपलब्धतेनुसार तलाव अस्तित्वात होते। काही शहरे तलावासाठी प्रसिद्ध होती।
अशा गावातील किंवा शहरातील काहीच तलाव शिल्लक आहेत. हे असे का झाले असेल? गावातील किंवा शहरातील सांडपाणी तलावात मिसळून दूषित झालेले आपणास दिसून येते. काही धार्मिक प्रसंगी सुद्धा तलावाचे प्रदूषण होताना दिसते. उदाहरणार्थ पाण्यात तेलाचे दिवे सोडणे, मूर्ती विसर्जन, निर्माल्य विसर्जित करणे यामुळे माशांच्या अंड्यावर परिणाम होतो. ती अंडी नष्ट होतात. तसेच माशांना अन्न म्हणून काही पदार्थ टाकले जातात. त्याचे इतके प्रमाण वाढते की ते अन्न पदार्थ कुजून पाण्यात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि पाण्यातील सजीवांवर परिणाम होतो. पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे सजीव पाण्यातच मरतात. पाण्यात कुजण्याच्या प्रक्रियेतून हायड्रोजन सल्फाइड वायू तयार होतो. परिणामी पाण्याला दुर्गंधी सुटते. वाढत्या नागरीकरणामुळे तलावांच्या जागी टाकाऊ पदार्थांची भर टाकल्यामुळे तलावाचा आकार कमी झाला. काही गावात तर तलावच नष्ट झाले आहेत. तेथे एकतर बांधकामे उभी राहिली आहेत किंवा मैदाने आहेत. समुद्र. जहाजांच्या तेलगळतीमुळे समुद्रात मिसळलेले तेल सागराच्या भरतीमुळे जोरदार वाऱ्यामुळे किनारी प्रदेशात पोहोचते. त्यामुळे जलीय जीवांची मोठ्या प्रमाणावर हानी होते. किनाऱ्यावरील ऑयस्टर प्राणी खडकांना चिकटून बसलेले असतात, त्यांचीही हानी होते. बिळात वास्तव्य करणारे खेकड्यासारखे प्राणीही यामुळे मृत्युमुखी पडतात. पुढचा पॉइंट आहे, जलस्रोत प्रदूषित झाल्यामुळे खालील बदल दिसून येतात. अ. पिण्यासाठी अपायकारक, गढूळ रंग असू शकतो. ई. दुर्गंधीयुक्त असू शकतो. ई. पाण्यातील मासे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मरतील. पुढचा पॉइंट उ. पाण्यातील वनस्पती वाढ खुंटेल किंवा नष्ट होईल. पुढचा पॉइंट पहा, पाण्यात असणारी खनिजे प्रदूषणाच्या विळख्यात सापडतील. आणि ए. रोगांचा प्रादुर्भाव वाढेल आणि भूजल प्रदूषित होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 33 वर तुम्हाला या पद्धतीने आकृती काढायची आहे आणि शक्य असल्यास ह्या पेजची, पेज नंबर 29 या पेजची झेरॉक्स करून घ्यायची आहे आणि ते कात्र्याने तुम्हाला त्या ठिकाणी चिटकवायचे आहे. हे बघा, या पेजची तुम्हाला झेरॉक्स चिटकवायची आहे. तुमच्याजवळ जर कात्रण उपलब्ध असेल तर ते चिटकवलं तरी चालेल. उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना: जल परिसंस्था, जलस्रोत, जैविक अजैविक घटक आणि पर्यावरण यांच्यातील संतुलन, जल प्रदूषण, पाण्याचे महत्त्व, जल प्रदूषक इत्यादी संकल्पना उपक्रम करीत असताना स्पष्ट झाल्या. पुढचा पॉइंट आहे, नवीन काय शिकलात? अ. जल परिसंस्थेच्या नाशाची कारणे. आ. जल परिसंस्थेला हानी पोहोचून माणूस स्वतःवर कुऱ्हाड मारत आहे, हे या उपक्रमातून शिकायला मिळाले. पुढचा पॉइंट आहे, निष्कर्ष. पाणी हे माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांचे साधन आहे.
त्याचे नुकसान करणे म्हणजे स्वतःचे नुकसान करणे होय. उपक्रमाविषयी आपले मत अनुभव लिहा. पाणी हे जीवन आहे, कचरा हा पाण्याचा शत्रू आहे हे माहीत असूनही माणसे त्याकडे दुर्लक्ष करतात. पाणी व्यवस्थापनाचा एक भाग कचरा व्यवस्थापन सुद्धा आहे हे समजून घेतले जात नाही, म्हणून प्रदूषण वाढते. म्हणून माणसाने आपल्या कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुढचा पॉइंट, पालकांची मदत. जल परिसंस्थांचे जे नुकसान झाले ते मानवामुळेच होत असल्याचे पालकांनी मान्य केले. त्यामुळे त्याची स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे. याबाबत पालकांची मदत झाली. पालकांचे मत. जल प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार होतात हे जनतेला समजू लागले आहे. जल प्रदूषण दूर करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकल्प राबवले जात आहेत असे पालकांचे मत आहे. सहकार्य घेतलेल्या व्यक्ती, शिक्षक, मुख्याध्यापक, आई, बाबा, मोठा भाऊ, बहीण, घरातील अन्य व्यक्ती, शेजारी, मित्र, मैत्रिणी इत्यादी. वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी. 1. जलसुरक्षा पाठ्यपुस्तक इयत्ता 9वी 10वी. 2. पर्यावरण पुस्तिका पाठ्यपुस्तक. 3. इंटरनेटवरील साहित्य इत्यादी. घटक 1 मधील कृतीलेखन बघा. जल प्रदूषण कारणे. 1. औद्योगिक परिसरातून बाहेर पडणारे रसायन मिश्रित पाणी. 2. घराघरातून बाहेर पडणारे सांडपाणी, जनावरांचे मलमूत्र, सेप्टिक टँकमधून बाहेर पडणारे पाणी, कीटकनाशके, रासायनिक खते इत्यादी. जल प्रदूषणाचे परिणाम. 1. जीवाणू आणि विषाणूमुळे टायफॉइड, अतिसार, हगवण, कॉलरा, कावीळ, पोलिओ, खरूज इत्यादी रोग होतात. 2. पोटामध्ये जंत होणे, मलेरिया, फायलेरिया रोग होतो. 3. कातळीचा किंवा फुफ्फुसांचा कॅन्सर होऊ शकतो. 4. जठरात वर्ण निर्माण होऊ शकतो. कृतीलेखनमध्येच पुढचा पॉइंट, जल प्रदूषणाचे उपाय. पाणी निर्जंतुकीकरणासाठी ब्लीचिंग पावडरच्या स्वरूपात क्लोरिनीकरण करावे. पाण्यातील CO2, H2S हे वायू काढावे लागतात. लोह आणि मॅग्नीज यांची संयुगे वेगळी करावी लागतात. 4. ऑक्सिजनचे प्रमाण वाढवावे इत्यादी. ह्या गोष्टी तुम्हाला कृतीलेखनामध्ये लिहायच्या आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 36 वर ज्या ठिकाणी आकृती आणि छायाचित्र असे नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला खजिना विहीरची आकृती करायची आहे आणि भंडारदरा धरण. हे बघा खजिना विहीर. तुमची जी मार्गदर्शन व नोंदवही आहे पेज नंबर 19 वर ही आकृती आहे, ती तुम्हाला पेज नंबर 36 वर काढायची आहे आपल्या उपक्रम अहवाल लेखनासाठी. आणि या ठिकाणी आहे भंडारदरा धरण. ही आकृती सुद्धा तुम्हाला काढायची आहे आणि शक्य असल्यास झेरॉक्स करून घ्यायची आणि ते कात्रणं जी आहेत ते छायाचित्र त्या ठिकाणी चिटकवता देखील तुम्हाला येईल.